नमस्कार, मी स्वप्नगंधा. माझ्या स्वप्नगंधा चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवूया मस्त अशी खमंग अशी कोथिंबीर वडी. एकदम वरून अशी क्रिस्पी क्रंची आणि आतून अशी मऊ. खूप छान लागते आणि टेस्टी पण. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रेसिपीला आपण सुरुवात करूया. प्रथम आपल्याला एक इथं वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. इथं 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडेसे 1 चमचा मी धने घेतलेले आहेत. नंतर यामध्ये 1 चमचा मी जिरे घातलेले आहेत. नंतर यामध्ये थोडीशी मुठभर कोथिंबीर घालून आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा. हे जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त पण बारीक नाही करायचं. बघू शकताय तुम्ही, असं जाडं भरडं वाटण करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये कोथिंबीर वाटायची कारण असं की त्यामध्ये कोथिंबीर वाटल्यामुळे वडीला अजूनच छान स्वाद येतो आणि कोथिंबीरीचा फ्लेवर अजूनच जास्त चांगला इन्हान्स होतो. त्यासाठी त्या वाटणामध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे. इथे मी मीडियम साईजची एक कोथिंबीरीची गड्डी घेतलेली आहे आणि बघू शकता ही कोथिंबीर देशी आहे, त्यामुळे चांगला ह्याचा स्वाद पण येतो. आणि चांगली स्वच्छ धुवून ती मी ठेवलेली, ती आता आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. आता ही चिरलेली कोथिंबीर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ते मिश्रण सगळं पीठमध्ये मिक्स करता येईल. इथे मी या भांड्यामध्ये सगळी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. नंतर यामध्ये आपल्याला जे आपण मिरचीचं आणि लसूणचं वाटण केलेलं होतं ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी इथं मीडियम साईजच्या चमच्याने इथं 5 चमचे मी बेसनचं पीठ घालून घेत आहे. नंतर यामध्ये आपल्याला त्याच चमच्याने इथं 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपली वडी छान कुरकुरीत होते. नंतर यामध्ये छोटा चमचा 1 हळद घालायची आहे. नंतर यामध्ये 1 चमचा तीळ घालायचे आहेत, पांढरे तीळ. बिन भाजलेले तीळ आहेत, ते डायरेक्ट तसेच घातलेले आहेत. नंतर यामध्ये ओवा घालायचा आहे, चांगला हातावर क्रश करून यामध्ये अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. नंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे मी इथं तेल घालून घेतलेले आहे, कारण वडी आपल्याला छान आतून मऊसर होईल आणि कोरडी पडणार नाही, यासाठी आपल्याला इथं तेल घालून घ्यायचं आहे. आणि हळूहळू आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण भांड्यामध्ये वाटण वाटलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी, अर्धी वाटी पाणी घालून जसं लागेल तसं पाणी यामध्ये मिक्स करत करत हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकताय मी हळूहळू पाणी घालून हे मिश्रण साधारण चांगलंसं मळून घेतलेलं आहे. जास्त पातळ नाही करायचं आणि जेवढं पाणी लागेल तेवढंच घ्यायचं आहे. इथं मला तेवढं अर्धी वाटी पण पाणी लागलेलं नाही, थोडं कमीच लागलेलं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. नंतर ज्या भांड्यामध्ये आपण वडी स्टीम करणार आहोत त्या भांड्याला आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वडी खाली चिकटणार नाही. याला मी चांगलं तेल लावून घेतलेलं आहे. नंतर आपल्या हाताला देखील तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतरी आपल्या हाताला ते पीठ चिकटतं. इथं मी हाताला पण तेल लावून घेतलेलं आहे. आणि आपल्याला पिठाचे साधारण लांबट असे गोळे करून घ्यायचे आहे. तुम्ही या वड्या ताटामध्ये थापून पण स्टीम करू शकता, पण मी या पद्धतीने अशा प्रकारे लांबट गोळे करून घेत आहे. नंतर हे गोळे झाल्यानंतर आपल्याला अशा तीळ घेऊन त्यामध्ये तीळवरती लावून घ्यायचे आहेत. आणि माझे साधारण इथं बघू शकता तुम्ही 3 असे मीडियम साईजचे गोळे तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे साधारण 15 ते 20 मिनिटं चांगलं स्टीम करून घ्यायचं आहे. 15 मिनिटानंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. आता इथं आपली वडी 15 मिनिटं स्टीम करून झालेली आहे. आणि आता मी सुरीच्या साह्याने ते चेक करते. बघू शकता तुम्ही सुरीला काही चिकटलेलं नाही, म्हणजे आपली वडी चांगली शिजलेली आहे, वाफरलेली आहे. आता आपल्याला एक मीडियम थंड झाल्यानंतर आपल्याला ही खाली काढून घ्यायची आहे कट करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता इथे मी कोथिंबीर वडी कट करून घेतलेली आहे आणि आपली वडी छान शिजलेली पण आहे, छान झालेली आहे. आता आपल्याला या कोथिंबीर वड्या कट केल्यानंतर चांगल्या तेलामध्ये छान आपल्याला तळून घ्यायच्या आहे, थोड्याशा लालसर रंगावर येईपर्यंत, म्हणजे आपली कोथिंबीर वडी छान अशी क्रिस्पी आणि टेस्टी बनेल. तुम्ही कोथिंबीर वडी बिना तळता अशी देखील खाऊ शकता, कारण ऑलरेडी आपण त्याला स्टीम केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तशी देखील खाऊ शकता आणि तशी पण छान लागते. आणि इथे मी दोन्ही साईडनी आलटून पालटून छान अशा वड्या आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकताय थोडासा लालसर रंगावर येईपर्यंत मी चांगल्या भाजून घेतलेले आहे. आणि आपली कोथिंबीर वडी फायनली तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही मस्त अशी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे. आपल्याला आतून अशी जाळीदार दिसत आहे, त्याच्यामुळे तुम्ही
तुम्ही देखील ओळखू शकता की आपली कोथिंबीर वडी कुरकुरीत झाली आहे। बघू शकताय तुम्ही अशी आपल्याला लांबूनच अशी त्याची जाळी दिसते आणि छान अशा क्रिस्पी टेस्टी अशा कोथिंबीर वड्या खूप छान होतात। तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। आणि तुम्ही बघू शकताय मी आता इथे एक तोडून दाखवते, तुम्ही त्याचं क्रिस्पीनेस बघू शकता, एकदम छान झालेली आहे आणि वरून क्रिस्पी आणि आतून तेवढीच मऊ अशी कोथिंबीर वडी तयार होते। बघू शकता इथं एकदम हलक्या हाताने आपली कोथिंबीर वडी तुटत देखील आहे। खूप छान टेस्टी होतात। तुम्ही पण ही रेसिपी करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।